हेलो गाइस, अब हम निकले हैं कल्याण के लिए। आज अभी 3 दिन की छुट्टी है, 1 मई, 2 मई और 3 मई की। 1 मई ड्यू टू द महाराष्ट्र और लेबर डे, इसके लिए है। तो अब हम कल्याण के लिए जा रहे हैं। काय करताय तुम्ही? मी का माझ्या ब्लॅक परीला आहे ना क्लीन करतोय। काय काय दरवेळेस नवीन रुमाल आणावा लागतो ब्लॅक परीचा, आणि आमच्या सोसायटीमध्ये आहेत ना रुमाल गायब होतात ब्लॅक परीचे, त्याचा खर्च असतो तो दर महिन्याला 20-30 रुपयाचा खर्च असतो रुमालचा वेगळा। पण इथं आहे ना पार्किंग प्रॉपर नसल्यामुळे ना डस्टी खूप होते उन्हातून। हॅलो गाईज, आज लेबर डे आहे, तर मी माझा लेबरला आज तिचं गिफ्ट देणार आहे। हे आपको मिळा बेटा। मी लेबर आहे। चला मग आता निघूया माझ्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी कल्याणला। हे बघा, ही जी ट्रॅफिक आहे ना, या ट्रॅफिकमध्ये आम्ही जवळपास अर्धा तास अडकलो होतो। फायनली आम्ही आता ट्रॅफिक मधून बाहेर निघालो, पण रस्त्यात जेव्हा आम्ही पुढे जाऊन बघितलं ना, तर एक ऍक्सिडेंट झाला होता। कारण एक जी ट्रक होती ना, ती चुकीच्या दिशेने येत होती, म्हणून हा ऍक्सिडेंट झाला होता। पण ह्या ऍक्सिडेंटमुळे ऍक्च्युअल मध्ये ही ट्रॅफिक लागलेली आहे। जवळपास ही जी ट्रॅफिक आहे ना साईडच्या याला, ती 4 किलोमीटर पर्यंत होती। जेव्हा आपण कल्याणकडे जातो ना, तेव्हा हा सुंदर असा समुद्र आणि ही सुंदर अशी पहाड, हा जो दृश्य आहे ना, खूप सुंदर आणि अप्रतिम होता। चला मग आता काहीतरी स्वीट्स घेऊया जीजूसाठी आणि दीदींसाठी। One eternity later. मला कल्याणला पोहोचायला जवळपास 1.5 तास लागला, मीरा रोड टू कल्याण। आणि सध्या तर उन्हाळ्याचे दिवस, खूप जास्त ऊन आहे। फायनली आता आम्ही आलो दीदीन त्यांच्या सोसायटीमध्ये, आणि इथली जी सिक्युरिटी होती फार स्ट्रिक्ट वाटली मला। मुळात चांगलं आहे की सिक्युरिटी गार्डचं सगळ्यांकडे लक्ष असतं। चला मग आता वर जाऊया आणि दीदीन त्यांना भेटूया। ते पण केव्हांची वाट बघत आहेत की अजून आले नाही, कारण की आम्हाला ट्रॅफिक मध्येच फार उशीर झाला। हाईला ट्रैफिक होती है, खतरनाक, बहुत ज़्यादा ट्रैफिक थी आज। कैसे दिख रहा मैं, मेरे को थोड़ा सा अच्छा होने देगा, मेरे अक्कर सासू को मिलने के आने लायक। आम्ही आता पैज लावली होती की दरवाजा कोण उघडेल, जीजू उघडतात की माझी दीदी उघडते, पण दरवाजा जीजूंनीच उघडला। हे आहेत माझे जीजू आणि ही आहे माझी दीदी। ही आहे दिया आणि ही आहे भूमी। आज आमच्या इथं मावशी आली आहे, मावशी आणि मावसा आल्या आहेत जेवायला। मावशी जेवण बनवत आहे। काजू करी केलेली आहे अक्कर सासूने, काजू करी, आमरस, भेंडीची भाजी। मग काय, सगळ्यांचं जेवण झालं, मग त्याच्यानंतर या दोघांच्या फार गप्पा चालू होत्या। मग काय, पाणी वगैरे पिऊन मग आम्ही मामाच्या घरी जाण्यासाठी निघालो। आम्ही दियाला बाय करून निघालो। पुढे जायचं आता मामा त्यांच्याकडे। त्यांच्याकडे इंट्रोडक्शन, कोणाकडे जायचंय, कोणाचे कोण आहेत? छोटे मामांकडे जायचंय आता आपल्याला रिवोमध्ये। ओके। कोणाचे मामा आहेत? ते बाई बापूचे मामा आहेत, त्यांचे मामा आहेत, आमच्या दोघींचे मामा। आमच्या आम्ही आता मामान त्यांच्या सोसायटीमध्ये आलो। मामांचं घर दीदीच्या घराहून काही लांब नव्हतं, 5-10 मिनिटातच पोहोचून गेलो। हे आहे आमच्या मामांचं घर। हे आहेत मामा आणि आहेत मामी। त्यांना भेटून आम्ही घरी जाण्यासाठी निघत होतो, पण तेवढ्यात दीदी बोलली की इथे एक गार्डन आहे, चला तिथं फिरून येऊ थोडं। हवा हवा आली की उडते ना, बघा। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। पावसामध्ये पहिल्या महिन्यापर्यंत पाणी गेलेलं। लोडा बिल्डर चांगला आहे। लोड्याचं काम आहे का? लोडा बिल्डर। लोडा बिल्डर, ओके, मी प्रतिष्ठित आहे। चला आता घरी जाऊया, बाय बाय, झालं सर्व फिरून। आणि आज एवढं बरं होतं की जास्त ऊन पण नव्हतं, कारण की ढगाळ वातावरण होतं ना, त्याच्यामुळे काही जाणवलं नाही। चलो आम्ही आता आमच्या सोसायटीमध्ये। फायनली आता आम्ही घरी पोहोचलो। आता मी इथं ब्लॉगला एंड करतो। बाय बाय।